ते पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी छान आहे नाही जागा हो खरंच बरं वाटतं इथे इथे बसूयात म्हणूनच मी इथे भेटायचं ठरवलं काय ना ते रेस्टॉरंट मध्ये आणि कॉफी शॉप मध्ये ना उगाच फॉर्मल वाटतं हो आय थॉट की तुला जे काही महत्वाचं सांगायचंय मला ते इथे मोकळेपणानं सांगते सो शूट आय एम रेडी मला तुला जे सांगायचं आहे तू आईस्क्रीम खाणार इथे ना अल्टिमेट आईस्क्रीम मिळतं मी आईस्क्रीम घेऊन येतो आणि मग आईस्क्रीम खाता खाता आपण बोलूया आलोच काय सांगण्याच्या अगदी काठावर येते मी आणि नेमकं काहीतरी होतं पण नाही आता जीव गेला तरी सांगायचंच आज नाही थांब मला जे सांगायचं आहे ते आधी सांगते मी बरं ठीक आहे बोल काय सांगायचंय तुला हे लग्न माझ्या मनाविरुद्ध लावलं जाते काय I'm already committed. आम्हा दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर असंच जर होतं तर मग तू स्वतः फोन करून होकार का कळवलास आदित्य फाईन फाईन थँक्स निदान आत्ता तरी सांगितलंस पण अर्थातच जर हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होणार असेल तर मला ते नकोय मी नाही करणार हे लग्न आपण आपापल्या घरी सांगूया आणि इथेच थांबूया That's it. पण मला माझ्या घरी अशा प्रकारे नाही सांगता येणार तू नकार कळवशील तर खूप बरं होईल प्लीज अच्छा म्हणजे आता तुझं काम होण्यासाठी मी वाईटपणा घ्यायचं ते इतके पुढे गेल्यावर आणि तुझ्या आणि माझ्या घरच्यांच्या रागाला बळी पडायचं सॉरी मला नाही जमणार ते मी नकार कळवणार नाही तुला मी नकोय ना मग नकार तू कळव आदित्य आदित्य थांब आदित्य थांब माझं ऐकून घे आदित्य
हॅलो. अगं काय? अगं तुझ्याचसाठी आईस्क्रीम आणायला गेलो होतो. अशी लहान मुलीसारखी धावत काय सुटलीस? हा सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. रिलॅक्स. तू थांब इथेच, मी दुसरा आईस्क्रीम आणतो. आणि प्लीज आता धावू नकोस. आलोच. हो गॉड. पण जसं मला वाटलं तसंच झालं तर? सगळं स्पष्ट सांगूनही जर जर त्यानं नकार देण्याचं मान्य नाही केलं तर? हे काय मॅडम? ते तंद्री बहादर आईस्क्रीम. थँक्यू. बोल, काय सांगायचं होतं तुला? काही नाही. मला फक्त तुझ्याबरोबर वेळ घालवायचा होता एकत्र. ओके, दॅट्स नाईस. पण खरंच तुला माझ्याबरोबर वेळ घालवायचा होता की मला जज करायचं होतं? नाही छे. रिलॅक्स. आवडलं मला हे असं निरखून पारखून निर्णय घेणं. म्हणजे आपण दोघांनी एकत्र वेळ घालवावा असं फक्त मलाच वाटत नाहीये, तर तुलाही वाटतंय. पण मग तुझा निर्णय हो आहे की नाही? मौनाचा अर्थ होकार असतो असं म्हणतात. काय खरं आहे ना? थोडक्यात आदित्यचं अजून तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असंच चाललंय का अजून? असं होतं खरं अजूनपर्यंत, पण आज फायनल हिअरिंग आहे आणि वर्डिक्ट सुद्धा. काय आहे, शेवटी हृदयाची केस आहे, जास्त लांबून चालायची नाही ना. तर आदित्य आला की कळेल काय निकाल आहे तो. तुम्हाला तर त्याच्या बाईकच्या आवाजावरूनच कळेल. काहीतरी काय. हा काय आलाच बघा. नाना आज स्वारी जाम खुश दिसतेय. काय आधी केस जिंकून आला वाटतं. काय रिझल्ट? चला. कॉंग्रॅच्युलेशन नाना. आता वेळ नका काढू. निकाल पत्राच्या डिटेल्सचं वाचन झटकन करा आणि कोर्टाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून टाकतो. मी तर कधीची वाट बघतीये की कधी एकदा येते ती. नाव छान ना बाबा, मेघना. आता मात्र नीट सांगा आदित्य, काय झालंय ते? किती तंगवलंस आम्हाला? 4 वेळा भेटला तुम्ही एकमेकांना आणि तू आम्हाला एका शब्दानेही बोललेला नाहीयेस. याला काय अर्थ आहे का आदित्य? हे बघ आता सगळं अगदी व्यवस्थित सांग, स्टेप बाय स्टेप. थांबा रे सगळे, त्याला नीट बोलू द्या बरं. बरं झालं नाना तुम्ही आला. तर आदित्य मला सांग, तुझं झालंय का फायनल? हो नाना, आमचं बोलणं झालंय आणि आता पुढे जायला आमची दोघांची हरकत नाहीये. नाही पण आमची आहे. काय नाना? नाना तुम्ही फिरकी घेताय ना माझी? अरे नाही, आय एम सिरियस. म्हणजे असं एकदम अचानक काय झालंय? नाही आतापर्यंत तर घाई चालली होती, कल्ला चालला होता. नाही बरोबर आहे, पसंती आहे, आनंद आहे, सगळं आहे. पण आदित्य हे लग्न अजून थोडस होल्डवर ठेवावं लागणार आहे. का? हे बघ आदित्य,
टेन्शन घेऊ नकोस. पण कुडाळकरांबद्दल काही गोष्टी कानावर आल्या. म्हणजे उदाहरणार्थ? सांगतो तुला आरामात, तू फ्रेश तर हो ना आधी. अरे पण दादा मी आदित्य, टेक इट इझी. हे बघ, आधी तू आम्हाला होल्डवर राहायला सांगत होतास तेव्हा मी तुझं ऐकलं. मग आता त्यांच्याबद्दल ज्या काही गोष्टी कानावर आल्या त्याचं क्लॅरिफिकेशन येईपर्यंत थांबायला काय हरकत आहे? आणि त्याला फार वेळ नाही लागणार, काय ना? अगदी बरोबर. कसं आहे आदित्य, लग्नाच्या बाबतीत पुढे जायचं म्हणजे सगळं कसं स्वच्छ हवं ना. कुठलीही शंका, किलमिश, गैरसमज मनात असता कामा नयेत. तेव्हा कुडाळकरांबद्दल नाना पण मला लग्न बापाशी करायचंय की मुलीशी करायचंय? वैतागू नकोस रे असा एकदा. हे बघ, माझी खात्री आहे या सगळ्या शंका फिटतील आणि या लग्नाच्या निमित्तानं ही दोन कुटुंब जन्मभरासाठी जोडली जातील. कुठली गोष्ट तुम्हाला कळली आहे ना मला माहित नाही. आय डोंट केअर. नाही, तुम्हाला करायची आहे ना ती चौकशी तुम्ही करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी लग्न करीन ते मेघना कुडाळकरशीच. माधवी, माधवी, काय झालं हो? काय झालं म्हणून काय विचारताय? मी सुटलो, चौकशीतून सुटलो. सांगितलं होतं ना बाबाजी सगळं व्यवस्थित करणार म्हणून. बाबाजी असंच लक्ष असू द्या. बाबाजी जय हो, जय हो. लक्ष असू द्या बाबाजी, असंच लक्ष असू द्या. लक्ष असू द्या, असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. डोक्यावरचं टेन्शन गेलं हो. मी देवापुढे साखर ठेवून येते. काही गरज नाहीये. माझ्या देवासमोर असल्या गोष्टींसाठी साखर ठेवू नकोस. सवय नाहीये त्याला त्याची. राहू द्या, तिथं राहू द्या. माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे. अहो, मेघना आणि आदित्यची भेट झाली आणि सगळं व्यवस्थित आहे. बाबाजी, आज एकावर एक आनंदाच्या बातम्या आहेत. बाबाजी असंच लक्ष असू द्या, असंच लक्ष असू द्या. पुढे सांगा, पुढे सांगा. मला वाटतं आता आपण पुढाकार घ्यायला हवा. तुम्ही असं करा, तुम्ही देसाईंच्या घरी जा आणि त्यांना लग्नाची बोलणी करण्यासाठी आपल्याकडे येण्याचं रितसर निमंत्रण द्या. म्हणजे काय होईल, सगळी कामं लवकर मार्गी लागतील. तुम्ही अगदी खरं बोलताय, 100% खरं बोलताय. मी ताबडतोब जातो त्यांच्याकडे. अहो, तुम्ही एकदाही त्यांना भेटला नाहीत अजून. हो, अहो काय झालं, एक तर माझ्या नोकरीचं टेन्शन होतं आणि त्यातून आपली कार्टी, तिचा काही भरोसा होता का, खात्री होती का? पण आता त्यांची भेट झाली ना, छाती ठोकपणे जातो त्यांच्याकडे. आणि तुम्हाला माहिती की नाही, त्यांचे जावई बापू आपली चौकशी करत होते आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे. अरे बापरे, मग आता आपल्याला कसली भीती, आपण काय केलंय, जाऊया छाती ठोकपणे. पण बघा, हा असा चेहरा घेऊन जायचा नाही. हा उगाच त्यांना संशय नको यायला, हो की नाही? हा, त्यामुळे मस्त हसतमुख चेहऱ्याने आपण जाऊया. आणि बरं का, आता लवकरच इकडून मुक्काम हलवायचा. नकोय दुकान आपल्याला कोणाचे. म्हणजे देवाचे, देवाला सवय नाही आमच्या, कळलं का? लवकर हलवा मुक्काम इकडून. हसरा ठेवा चेहरा, टेन्शन नको बाबाजी. बोल किरण. बघ मेघना, आपल्याला ऑलरेडी धक्के बसलेत, सो तू काहीच बोलू नकोस, फक्त ऐक. ओके. आदित्यचा निरोप आहे तुला. तो उद्या त्याला एका ठिकाणी न्यायला येईल. तू कपडे घे, संशय येईल असं काहीही करू नकोस. ठिकाण आणि वेळ तो तुला SMS कर. ओके. ऑल द बेस्ट. बाय. काय ते स्पष्टच विचारून ये. हा, नंतर मनात उगाच शंका नको. हो हो. आणि माई,
सगळं आधी प्रॉपर स्टेप बाय स्टेप विचार. माझ्याऐवजी तूच जातेस का कुडाळकरांकडे? अगं असं नाही, मी उगाच आपलं सांगतेय तुला. कळलं. बरं, आपल्या काही सूचना विजयाबाई? मग अशी मी सांगितलं ते सगळं लक्षात ठेवा. आता निघायचं का अजून 2 तास तुमचा गोळ चालणार आहे? बघा ना, जणू काही मला काही येतच नाही असं या शिकवत असतात दोघी. कधी आम्ही येतो रे बाबा. हे जरा अवघडल्यासारखं झालंय, पण आता इलाज नाहीये. काय करणार नाना, विषय इतका नाजूक आहे ना, त्यामुळे त्यांच्याकडे चौकशी केल्याशिवाय क्लॅरिटी येणार नाही. पण मी काय सतीश किंवा आदित्य नाही, म्हणजे सतीश त्यांच्याकडे जाऊन आलेला आहे, आदित्य काय नवरा मुलगाच आहे. त्यामुळे तुम्हाला काम करावं लागेल. माझी ओळख नाही ना म्हणून. लक्षात आलंय माझ्या. बस चल 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 संजय निघूया. बाबाजी, बाबाजी, जय हो, जय हो बाबाजी. अगं बाई, तुम्ही? विजया, अगं तोच माणूस. बाबाजी बाबाजी. अहो, या ना, या ना, या. तुम्ही कुठे बाहेर निघाला होतात का? छे नाही हो, ह्या मेघनाची आई. बर, नमस्कार नमस्कार. माधवीताई. हे आदित्यचे बाबा. हो, नमस्कार. म्हणजे आम्ही सगळे नानाच म्हणतो त्यांना. मी सुरेश कुडाळ. हो, ते आलं लक्षात. नमस्कार नमस्कार. या ना, या, बसा ना, बसा. या, या, प्लीज कम, प्लीज कम. बसा 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 बसा. हो. बसा बसा बसा. बसा. वा, बसा बसा. आपण बसा. हा माझा मोठा मुलगा अमित. नमस्कार. नमस्कार. कमाल आहे, तुमची दोन्ही मुलं कमालीची उंच आहेत. कर्तृत्वाने माझ्यापेक्षा उंचच आहेत. आमच्या नानांचं सेन्स ऑफ ह्युमर ना माझ्या उंचीपेक्षाही जास्त आहे. हो का? वा वा. आणि ही विजया, आमची मोठी सून, अमितची बायको. छान एम्ब्रॉयडरी करते बरं का. आणि ही माझी लाडकी लेक अर्चना, छान बोलते बरं का. नाना, काही काय? अगं, बापाला आपल्या लेकीच्या छोट्या छोट्या गोष्टींचं, अगदी अवगुणांचं सुद्धा कौतुकच असतं. काय सुरेशराव, बरोबर ना? लेकीची माया ते लेकीची माया. नाही हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि खरं तर म्हणूनच आम्ही इथे आमच्या लेकीच्या लग्नात शंकेचं सुद्धा विघ्न नको म्हणून आलोय. नाही, मी समजलो नाही. आता बघा ना, म्हणजे खरं म्हणजे तुम्ही म्हणजे पेपरमध्ये वाचलं असेल, टीव्हीवर बघितलं असेल, आमच्या डिपार्टमेंटवर अँटी करप्शनची धाड आली आणि आमच्याच पैकी दोघांना अरेस्ट सुद्धा केलं. तर साहजिकच आहे की सगळ्याच डिपार्टमेंटची चौकशी होणार. बाबाजी, बाबाजी, बाबाजींच्या कृपेने सुटलो. अर्थात सुटणारच होतो. हो, अगदी बरोबर आहे. कर नाही त्याला डर कशाला. नाही, मला आवडलं, फार आवडलं तुमचं हे. उत्तम. हो ना. तुमचे जावई बापू दिसत नाहीत कुठे? ते इथेच राहतात ना? हा, इथेच म्हणजे घर जावई नाही आहेत, इथेच राहतात, पण वरच्या मजल्यावर राहतात, स्वतंत्र. पण आमच्याकडे कसं आहे, आम्हाला एकत्र जेवायला, गप्पा मारायला, पिकनिकला जायला, धांगडधिंगा करायला जरा आवडतं. त्यामुळे आम्ही वेगळे असलो तरी एकत्र असतो. बाबाजी, वा वा वा. आमच्या अमित आणि आदित्यसाठी सुद्धा 2 वेगळ्या खोल्या ठेवलेल्या आहेत, लॉक करून. त्यांना वाटलं तर त्यांनी वेगळा संसार थाटावा, सोय करून ठेवलेली आहे. आमचं तंत्र कसं, म्हटलं तर स्वतंत्र, म्हटलं तर एकत्र, दोन्हीचीही गोडी. जय हो, जय हो. खरंच आमची मेघना खूप भाग्यवान आहे. अरे काय तुम्ही. बरं बसा, मी काहीतरी खायला आणते. नाही, थांबा. म्हणजे आता बघा, सगळ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. माझ्याबद्दल सुद्धा तुमच्या मनात जी काही शंका होती ती सुद्धा आता राहिलेली नाहीये. मुला मुलींनी एकमेकांना पसंतही केलेला आहे. तर म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की लग्नाची फायनल बोलणी करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे या. हो, अवश्य. काय अमित? हो हो, नक्की. बरं, आता झालं का सगळं तुमचं?
आता तरी खाण्याचं बघू का? बघ बघ काहीतरी बघ, बघ. गोडधोड करून काय आणते, ऐकू शिरा नकोस वगैरे. त्यांचं या ग विजया, जय हो, चला. जय. रुकिए 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 तुम्ही निघा निघा तुम्ही पुढे व्हावी येतो. ओ चलो रिक्षा निकलो निकलो. जय हो. काय मॅडम इथे काय करताय आपण? जुळून येते रेशीम गाठी रेशीम